ओके. येस, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. हां, ओके. बघा, आपण लास्ट टॉपिक कपॅसिटी ऑफ कपॅसिटर त्याचा फॉर्म्युला डिराईव्ह केला होता, बरोबर आहे ना. म्हणजे आपण कपॅसिटी ऑफ कपॅसिटर सी इक्वल्स टू ए ॲप्सलॉन नॉट के अपॉन डी. दिस वॉज द कपॅसिटी इन द डायलेक्ट्रिक मीडियम. And without dielectric medium capacity in the air A epsilon naught upon D. राईट का, आपण हे फॉर्म्युले डिराईव्ह केलेले. ओके. बरं, आता आपण बघूया, जर कधी हा जो डायलेक्ट्रिक आहे आपण त्या पॅरलल प्लेटमध्ये पार्टली इन्सर्ट केला. पार्टली म्हणजे काय, काही भागात एअर आणि काही भागात डायलेक्ट्रिक. आलं का लक्षात. असं जर असेल तर फॉर्म्युला काय तयार होतो ते आपण बघूया. बघा, कपॅसिटी ऑफ पॅरलल प्लेट कपॅसिटर capacity of parallel plate capacitor when dielectric slab partly inserted. बघा, कपॅसिटी पॅरलल प्लेट कपॅसिटर जेव्हा हा डायलेक्ट्रिक पार्टली इन्सर्ट केला असेल. आलं का लक्षात. मग बघा, आपण आता पॅरलल प्लेट कपॅसिटर अशा पद्धतीने हा प्लेट P1 आहे, याला चार्ज आपण दिला Q. ही सेकंड प्लेट आहे, याला आपण इंड्यूस झाला चार्ज -Q आणि याला आपण अर्थिंग दिली. बरं, आपण काय केलं की याच्यामध्ये आता प्लेट P1 आणि P2 दे आर सेपरेटेड बाय डिस्टन्स D. आता याच्यामध्ये आपण एक डायलेक्ट्रिक स्लॅब इन्सर्ट केली. सपोज ही डायलेक्ट्रिक स्लॅब आहे ज्याचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट K आणि या डायलेक्ट्रिक स्लॅबचा थिकनेस T आहे. येते का लक्षात. आणि राहिलेल्या भागामध्ये काय बरं, ए रे, याचा अर्थ समजलं का काय. तर अशा पॅरलल प्लेट ज्याच्यामध्ये डायलेक्ट्रिक स्लॅब आपण इन्सर्ट केलेली आहे त्याचा आपल्याला बघायचा आहे कपॅसिटी. ठीक आहे. मग आता कपॅसिटी आपण कसं बघणार, तर हे एअर आहे, इकडं पण एअर आहे आणि इकडं पण एअर आहे. ही एअर आहे. ओके. बरं, ए नाही लिहित, AIR लिहितो कारण ए म्हणजे आपल्याला लिहायचं आहे. आपण याला एअरच लिहूया. बघा, इथं एअर आहे आणि इथं पण काय बरं, एअर आहे. आलं का लक्षात. बरं, आता या प्रत्येक प्लेटचा एरिया एरिया ऑफ ईच प्लेट, मग तो एरिया ह्या क्रॉस सेक्शनचा ह्या प्लेटचा असो, ह्या प्लेटचा असो किंवा डायलेक्ट्रिक स्लॅबचा असो, एरिया काय असणार आहे बरं, ए असणार आहे. आता बघा, डायइलेक्ट्रिक मीडियम हा डायइलेक्ट्रिक मीडियम याची थिकनेस T आहे. आता P1 आणि P2 यांच्यामधला पोटेन्शियल डिफरन्स सपोज V आहे. आता V पोटेन्शियल डिफरन्स आहे बिटवीन P1 अँड P2. बरं, आता या डायइलेक्ट्रिकची थिकनेस T आहे. T थिकनेस ऑफ डायइलेक्ट्रिक स्लॅब आहे. आणि D-T एवढ्या थिकनेसमध्ये काय बरं, एअर आहे. आलं का लक्षात. बरं, जर कधी
एअर असेल, आता एअर याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड किती आहे बरं? आता आपण बघितलेलं होतं बघा, ई नॉट इज द इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड इन एअर इन बिटवीन दिस टू प्लेट है ना. आणि ई पी इज द इलेक्ट्रिक फील्ड इन डायइलेक्ट्रिक स्लॅब. म्हणजे या डायइलेक्ट्रिक स्लॅबमध्ये इलेक्ट्रिक फील्ड किती बरं? ई पी. ई पी म्हणजे काय बरं? इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस ड्यू टू द पोलरायझेशन. इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस ड्यू टू द पोलरायझेशन इन टू दिस डायइलेक्ट्रिक स्लॅब. आपण पोलरायझेशनचा टॉपिक बघितला होता. आणि इथं आणि इथं काय बरं? ई नॉट ही इलेक्ट्रिक फील्ड आहे. समजलंय का? ओके, बरं. आता ही जी काही इलेक्ट्रिक फील्ड आहे म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू एंड्स ऑफ डायइलेक्ट्रिक स्लॅब, त्याला आपण व्ही टी म्हणूया. हे बघा, व्ही टी काय बरं? पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन what we can say between the ends of dielectric slab. म्हणजे याच्यातला आणि याच्यातला डिफरन्स म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स किती घेतला बरं? व्ही टी घेतला. आणि डी मायनस टी इतक्या थिकनेसमध्ये काय बरं? एअर आहे. मग त्या पोटेन्शियल डिफरन्सला आपण म्हणूया व्ही डी मायनस टी. पोटेन्शियल डिफरन्स in between the thickness of air. आलं का लक्षात? मग हे जी टोटल पोटेन्शियल डिफरन्स आहे ही किती असणार आहे? व्ही टी प्लस व्ही डी मायनस टी अशी ती पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे. आलं का लक्षात? मग व्ही टी काय येणार माहिती आहे का? जसं आपण एक फॉर्म्युला बघितला होता. कोणता फॉर्म्युला? व्ही इक्वल्स टू ई इंटू डी बघितला होता बघा आपण. शेवटचा जो याच्या आधी घेतला होता किंवा इलेक्ट्रिक फील्ड पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट डिस्टन्स. मग व्ही टी काय येणार आहे बघा? इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू द पोलरायझेशन. ओके, ड्यू टू द पोलरायझेशन इंटू टी किती बरं? म्हणजे टी ते डिस्टन्स प्लस ई नॉट इंटू काय बरं? डी मायनस टी. आता ई पी आपण बघितलं होतं बघा. ई पी किती असतं माहिती आहे का? याचा फॉर्म्युला आहे ई नॉट अपॉन के. के इज द डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. ओके, मग ई नॉट अपॉन के टी प्लस ई नॉट डी मायनस टी. तुम्ही जर ई नॉट कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये काय येतं? टी अपॉन के प्लस डी मायनस टी असा तो फॉर्म्युला येतो. आणि येस, ई नॉट किती येतो? ई नॉटचा सुद्धा आपण फॉर्म्युला बघितला होता. काय होता बरं? आपण येस येऊन जा. ई नॉट वॉज इक्वल्स टू सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन नॉट. ओके, आणि सिग्माची व्हॅल्यू काय टाकली आपण? सिग्मा चार्ज पर युनिट एरिया आहे. हां, क्यू अपॉन 2a एप्सिलॉन नॉट असा तो फॉर्म्युला आहे. तो जर इथं टाकला व्ही किती येतो बघा? क्यू अपॉन 2a एप्सिलॉन नॉट डी अपॉन टी प्लस डी मायनस टी. आणि कपॅसिटरचा फॉर्म्युला काय मग आता? सी इज इक्वल्स टू क्यू अपॉन व्ही. बघा
बघा कपॅसिटीचा फॉर्म्युला, कपॅसिटी C इक्वल्स टू Q अपॉन V. मग Q अपॉन V किती येणार सांगा बरं. बघा Q अपॉन 2 टाइम्स A ॲप्सिलॉन नॉट D अपॉन T प्लस D मायनस T. हा मायनस होता. हा क्यू क्यू काय होईल बरं सांगा. कॅन्सल होणार आहे. V is equals to Q upon 2A E naught. तर आतमध्ये T upon K येईल. काय रे सेकंड याच्या आधीची स्टेप. V is equals to Q QA. ई नॉट हां त्याच्या खालची स्टेप. हां क्यू अपॉन तिथे ब्रॅकेट मध्ये T upon K येईल. टी अपॉन के ना. त्याच्या खालची स्टेप. अच्छा टी टी इथं टी आहे बरोबर आहे. इथं टी आहे राईट. इथं पण काय बरं टी आहे. आणि डिनॉमिनेटरला K. आलं का लक्षात आता. डिनॉमिनेटरला के. इथं पण काय बरं डिनॉमिनेटरला के. थांबा 2 मिनटं. बघा इथं काय बरं टी अपॉन के. इथं पण काय बरं टी अपॉन के. ओके. मग कपॅसिटीचा काय फॉर्म्युला येतो. कपॅसिटीचा काय फॉर्म्युला येतो सर्वात शेवटी. C इक्वल्स टू 2A ॲप्सिलॉन नॉट वरती गेला अपॉन T अपॉन के प्लस D मायनस टी. बघा दिस इज द फॉर्म्युला फॉर कपॅसिटी when dielectric slab is partly inserted. आले का लक्षात बघा बरं. येस काही डाऊट कोणाला. काय केलेलं बघा आपण काय केलेलं. हा पॅरल प्लेट कपॅसिटर आहे. त्याचा जे डिस्टन्स आहे स्मॉल डी आहे त्याच्यामध्ये आपण पार्टली डायलेक्ट्रिक इन्सर्ट केला ज्याचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंटची व्हॅल्यू के आणि राहिलेल्या भागात एअर आहे. आता एअर जर असेल तर एअरमध्ये इलेक्ट्रिक फील्ड आपण ई नॉट घेतली जी आहेच ती आणि एवढ्या थिकनेसमध्ये याचं पोलरायझेशन झाल्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड ई पी आपण लिहिली इन द डायलेक्ट्रिक ड्यू टू पोलरायझेशन आणि ई पी इक्वल्स टू किती बरं ई नॉट अपॉन के. बरं व्ही टी जर पोटेन्शियल डिफरन्स असेल बिटवीन दिस टू एंड आणि व्ही डी मायनस टी जर पोटेन्शियल डिफरन्स असेल बिटवीन द एंड्स ऑफ थिकनेस ऑफ एअर तर पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन P1 आणि P2 किती येते ते व्ही इक्वल्स टू व्ही टी प्लस व्ही डी मायनस टी. किंवा तुम्ही याला व्ही एम लिहा याला याला तुम्ही व्ही एम लिहा याला तुम्ही व्ही ए लिहा तरी चालेल है ना. पोटेन्शियल इन द थिकनेस ऑफ डायलेक्ट्रिक पोटेन्शियल इन द थिकनेस ऑफ मीडियम. बरं पण मग हा फॉर्म्युला पोटेन्शियल डिफरन्स इलेक्ट्रिक फील्ड इन टू डिस्टन्स हा पण फॉर्म्युला या इथली इलेक्ट्रिक फील्ड इन टू डिस्टन्स पण ई पी इज इक्वल्स टू काय बरं ई नॉट अपॉन के. मग ई नॉट आपण कॉमन घेतला ब्रॅकेटमध्ये हे सर्व टर्म राहिलं म्हणजे टी अपॉन के प्लस डी मायनस टी आणि ई नॉट आपल्याला माहिती आहे इन बिटवीन द प्लेट एअरमध्ये किती येते सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन नॉट. सिग्माची व्हॅल्यू काय टाकली आपण क्यू अपॉन ए म्हणजे क्यू अपॉन 2 एप्सिलॉन नॉट टाकली. मग कपॅसिटीचा फॉर्म्युला माहिती आहे क्यू अपॉन व्ही. ही व्हीची व्हॅल्यू इथून इथं टाकली आपण. इथं टाकल्यानंतर क्यू क्यू कॅन्सल झाला 2 एप्सिलॉन नॉट वरती गेला. आलं का बघा बरं समजलं का. अशा पद्धतीने दिस इज द कपॅसिटी. ओके म्हणजे आपल्याला 3 फॉर्म्युले बघा. हा
जर मीडियम असेल, फक्त डायलेक्ट्रिक असेल, फक्त पूर्ण भरलेलं, हा फॉर्म्युला. फक्त एअर असेल तर हा फॉर्म्युला. आणि पार्टली इन्सर्टेड असेल तर हा फॉर्म्युला. आले का प्रत्येकाच्या लक्षात? सर म्हणजे टेक्स्टबुकमध्ये तो नाही. हां टेक्स्टबुकमध्ये फॉर्म्युला दिला आहे ना, हां इकडे फक्त ए एप्सिलॉन नॉट अपॉन टी अपॉन के प्लस डी मायनस टी. याच्यामध्ये काय नाही आहे? टेक्स्टबुकमध्ये या फॉर्म्युलासाठी टू नाही फायनल जे derivation आहे ना, त्याच्यामध्ये टू नाही. या फॉर्म्युल्यामध्ये अरे हा आपण आपला हा फॉर्म्युला सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन नॉट इंडिव्हिज्युअल होता ह्या प्लेटमुळे, आणि ह्या प्लेटमुळे 2 एप्सिलॉन, हा 2 कॅन्सल झाला होता. हा 2 काय झाला होता? कॅन्सल झालेला. इथे 2 नाहीच आहे या फॉर्म्युल्यामध्ये. बघा 2 नाहीच, आपण तयार केलेला होता. इथं पण 2 नाही आहे. ओके, इथं पण 2 नाही आहे आणि इथं पण 2 नाही आहे. म्हणजे बघा, आपण जर पहिला डेरिव्हेशन घेतला ना, हे 2 केव्हा होतं? एवढीच प्लेट असेल तर. पण दोघं प्लेटचं जेव्हा ॲड केलं तर 2 कॅन्सल झाला होता. ओके, म्हणजे हा जो ई नॉड सिग्मा अपॉन एप्सिलॉन नॉड आहे. ठीक आहे. हां, म्हणजे आता हा बरोबर आहे. ए एप्सिलॉन नॉड अपॉन डी, टी अपॉन के प्लस डी मायनस टी. आलं का लक्षात? समजलं हे? कोणाला काही डाऊट आहे आता? चलायचं पुढे. फक्त यांचा सिक्वेन्स कदाचित चेंज केला असेल, तेवढंच आहे फक्त. डी पुढे घेतला असेल, टी प्लस के हा मागे घेतला असेल. म्हणजे तुम्हाला बुकमध्ये असा फॉर्म्युला दिलेला आहे. ए एप्सिलॉन नॉड हा डी पहिले घेतलेला आहे प्लस टी अपॉन के मायनस टी, असा तो फॉर्म्युला आहे. डी पहिले घेतला प्लस टी अपॉन की मायनस टी, का असाच होता? काय प्रॉब्लेम नाही, तुम्ही असा लिहा, असा लिहा. बरं, याच्यात कोणाला काही डाऊट आहे? चलायचं पुढे आता. बरं, आता आपण ह्या कपॅसिटरमध्ये एनर्जी किती स्टोअर्ड होते त्याचा आपल्याला फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे. एनर्जी स्टोर्ड इन द पॅरलल प्लेट कपॅसिटर. ओके, मग बघा आता. बघा, एनर्जी स्टोर्ड इन पॅरलल प्लेट कपॅसिटर. बघा, आता ह्या पॅरलल प्लेट कपॅसिटरमध्ये एनर्जी किती स्टोअर्ड होणार आहे? सपोज हा जो पॅरलल प्लेट कपॅसिटर आहे, याला आपल्याला चार्जिंग करायची आहे. आपल्याला काय टास्क आहे? या कपॅसिटरला चार्जिंग करायचं आहे. आणि चार्जिंग आपल्याला कम्प्लिटली याच्यावर किती चार्ज आला पाहिजे असं चार्ज करायचं आहे. तर सपोज फायनल चार्ज याच्यावर प्लस क्यू स्टोअर्ड झालं पाहिजे, इथपर्यंत आपल्याला चार्जिंग करायची आहे. आले का लक्षात? आणि जर कधी ह्या दोघं प्लेटमधलं पोटेन्शियल डिफरन्स जर कधी व्ही असेल, व्ही जर पोटेन्शियल डिफरन्स असेल बिटवीन द प्लेट P1 आणि P2, तर याची कपॅसिटी काय आहे ते आपल्याला माहिती आहे. किती येते? Q अपॉन व्ही ही कपॅसिटी येते जर फायनल चार्ज Q केला तर. आलं का लक्षात? बरं, पण चार्जिंग करत असताना ड्युरिंग द चार्जिंग ॲट सम इंटरमिडिएट स्टेज, एका स्टेजला या कपॅसिटरवर प्लस क्यू एवढा चार्ज आला. आलं का लक्षात? म्हणजे काय समजून घ्या. आपल्याला फायनल सपोज याला 100 कुलम चार्ज करायचं आहे, पण एका सर्टन स्टेजला काहीतरी याच्यावर 30 कुलम चार्ज आहे, असा याचा अर्थ. आलं का लक्षात? चार्जिंग करताना डायरेक्ट तर हा प्लस क्यू डायरेक्ट
विदिन अ सेकंद येणार नाही, हळूहळू तो स्टोअर होत जातो की नाही. मग एका सर्टन स्टेजला याच्यावर प्लस क्यू चार्ज होते. मग प्लस क्यू चार्ज जेव्हा होतो त्याचं करस्पॉन्डिंग पोटेन्शियल सपोज व्ही होतं, हे करस्पॉन्डिंग पोटेन्शियल आहे. मग करस्पॉन्डिंग पोटेन्शियल जर असं असेल बघा, करस्पॉन्डिंग पोटेन्शियल जर एवढं असेल, मी इथं कॅपिटल व्ही लिहिलेलं आहे, इथं मी एक स्मॉल व्ही लिहिलेलं आहे, तर याची कपॅसिटी या स्टेजला, कपॅसिटी तर तीच आहे पण फॉर्म्युला आता काय असणार आहे, कॅपिटल स्मॉल क्यू अपॉन स्मॉल व्ही एवढी कपॅसिटी असणार आहे. म्हणजे पोटेन्शियल किती असणार आहे, क्यू अपॉन सी. बरं, आता क्यू इथं एवढा चार्ज आता स्टोअर झालेला आहे, आलं का लक्षात. म्हणजे आता समजा इथं चार्ज आत्ता प्लस क्यू आहे या स्टेजला, आपल्याला इथपर्यंत त्याला चार्ज फायनल करायचा आहे, दिस इज द फायनल चार्ज दॅट शुड बी स्टोर्ड. पण आत्ता या स्टेजला प्लस क्यू आहे. आता आपण काय केलं, अजून एक छोटासा चार्ज प्लस डी क्यू इथे ॲड करणार आहे, स्मॉल चार्ज. याच्यानंतर हा क्यू ऑलरेडी इथं ॲड झालेला आहे. आता पुढचा डी क्यू एवढा स्मॉल चार्ज इथं येत असताना याच्या रिपल्सिव्ह फोर्सच्या अगेन्स्ट याला वर्क करावं लागणार आहे, है ना. फर्दर टू ॲड स्मॉल चार्ज प्लस डी क्यू, वर्क डी डब्ल्यू शुड बी किती असणार आहे, वर्क डी डब्ल्यू अगेन्स्ट पोटेन्शियल व्ही काय असणार आहे, डी डब्ल्यू इज इक्वल्स टू व्ही इंटू काय बरं, डी क्यू. आपण हा सुद्धा फॉर्म्युला बघितलेला आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल वर्क अपॉन चार्ज. ओके. मग आता आपल्याला काय बघायचं इथं, आपल्याला बघायचं आहे की एवढं छोटंसं चार्ज ॲड होत असताना एवढं वर्क करावं लागतं, आलं का लक्षात, एवढं वर्क करावं लागतं. जर आपल्याला झिरो टू प्लस क्यू जर ॲड करायचं असेल तर याला मात्र काय करावं लागेल, इंटिग्रेट करावं लागेल. म्हणजे टू ॲड फ्रॉम झिरो टू क्यू किंवा टू चार्ज फ्रॉम झिरो टू क्यू या इक्वेशनला इंटिग्रेट करावं लागेल फ्रॉम द लिमिट झिरो टू क्यू. म्हणजे डब्ल्यू इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ डी डब्ल्यू फ्रॉम झिरो टू क्यू. मग डी डब्ल्यू किती बरं, व्ही डी क्यू आहे, व्ही डी क्यू फ्रॉम झिरो टू क्यू. बरं, आता व्ही किती बरं आपल्याकडे, क्यू बाय सी, इंटिग्रेशन ऑफ क्यू बाय सी विथ डी क्यू. बरं, आता 1/c तर कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर लिहिला, इंटिग्रेशन ऑफ क्यू विथ डी क्यू, क्यू विथ डी क्यू किती असणार आहे सांगा बरं. हां, क्यू स्क्वेअर अपॉन 2, त्याला लिमिट द्या 0 टू, या 2लाही बाहेर लिहून टाका, 1/2c, पहिल्यांदा अप्पर लिमिट टाका, क्यू स्मॉल क्यूची व्हॅल्यू कॅपिटल क्यू म्हणजे क्यू स्क्वेअर मायनस क्यूची व्हॅल्यू 0 टाका म्हणजे 0 येणार आहे. म्हणजे काय आला, वर्डन इज इक्वल्स टू किती आलं बरं, क्यू स्क्वेअर अपॉन 2c आलं. आलं का लक्षात.
हां बरं, आता इकडं लक्ष द्या. बरं, हे जे वर्डन हे कशात स्टोअर केलं जातं? दिस वर्डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी. मग एनर्जी किती येणार बघा बरं. एनर्जी स्टोर्ड इन द कॅपॅसिटर क्यू स्क्वेअर अपॉन किती आलं बरं? 2c. आलं का लक्षात? ही एनर्जी आली. बरं, आता आपल्याला क्यूची व्हॅल्यू आपण काय टाकू शकतो माहिती आहे का? हां, क्यूची व्हॅल्यू सी व्ही टाकू शकतो आपण. जर क्यूची व्हॅल्यू सी व्ही टाकली तर काय येईल सांगा बरं? सी स्क्वेअर व्ही स्क्वेअर अपॉन 2c. सी काय झाला? काय आला बरं फॉर्म्युला? हाफ सी व्ही स्क्वेअर. हा दुसरा फॉर्मॅट आला. म्हणजे एनर्जीचा दुसरा फॉर्मॅट काय आला माहिती आहे का आपल्याकडे? एनर्जी इज इक्वल्स टू 1/2 सी व्ही स्क्वेअर. हा दुसरा फॉर्मॅट आला. बरं, याला तुम्ही काय लिहू शकतात अजून? हाफ सी व्ही इंटू काय लिहू शकतात रे? व्ही. हाफ सी व्ही इंटू व्ही. आणि सी व्हीची व्हॅल्यू काय टाकू शकतात? या सी व्हीची व्हॅल्यू काय टाकू शकतात? क्यू टाकू शकतात. म्हणजे काय येईल सांगा बरं? हाफ क्यू इंटू व्ही. म्हणजे तिसरा फॉर्मॅट काय आला एनर्जीचा? हाफ क्यू इंटू व्ही. बघा, असे 3 फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे. म्हणजे एनर्जी स्टोर्ड इन द कपॅसिटर आयदर क्यू स्क्वेअर अपॉन 2c किंवा हाफ सी व्ही स्क्वेअर किंवा हाफ क्यू इंटू व्ही. म्हणजे एवढी एनर्जी त्या कपॅसिटरमध्ये स्टोर्ड होते. आलं का लक्षात? बरं, काय केलेलं आहे परत एकदा सांगतो. बघा, आपल्याला फायनल चार्ज क्यू याच्यावर स्टोअर करायचा आहे. म्हणजे याची कपॅसिटी क्यू अपॉन व्ही. व्ही काय बरं? पोटेन्शियल आहे बिटवीन द प्लेट P1 आणि P2. पण चार्जिंग करत असताना एका स्टेजला एवढा चार्ज आपण त्या कपॅसिटरवर स्टोअर केला प्लस क्यू. मग त्याचं पोटेन्शियल क्यू अपॉन सी एवढं आलं. म्हणजे हाच फॉर्म्युला कपॅसिटी इक्वल्स टू क्यू अपॉन व्ही. म्हणजे चार्ज क्यू जेव्हा दिलेला असेल, इथं जेवढा हा स्मॉल क्यू असेल त्याच्या करस्पॉन्डिंग त्याचं पोटेन्शियल स्मॉल व्ही असेल, तर ही कपॅसिटी. त्यानंतर आपण पोटेन्शियलच्या फॉर्मॅटमध्ये याला तयार करून घेतला. मग आपल्याला जर कधी फर्दर टू ॲड स्मॉल चार्ज डी क्यू वर्क किती करावं लागेल बरं? वर्क करावं लागेल अगेन्स्ट दिस पोटेन्शियल. मग ते किती येणार बरं? डी डब्ल्यू इज इक्वल्स टू व्ही इंटू डी क्यू. पण जर आपल्याला टोटल चार्ज फ्रॉम 0 टू फायनल चार्ज क्यू ॲड करायचं असेल तर याला इंटिग्रेट करावं लागणार आहे. मग डी डब्ल्यूची व्हॅल्यू ठेवली, व्हीची व्हॅल्यू ठेवली. हा सी कॉन्स्टंट आहे बाहेर लिहिला. क्यूचं इंटिग्रेशन क्यू स्क्वेअर अपॉन 2 पण बाहेर लिहिला. त्यानंतर या स्मॉल क्यूची व्हॅल्यू अप्पर लिमिट टाकलं. नंतर या स्मॉल क्यूची व्हॅल्यू लोअर लिमिट टाकलं. तुम्हाला हे वर्कडन मिळालं क्यू स्क्वेअर अपॉन 2c. आणि हे जे वर्कडन स्टोअर केलं जातं इन द फॉर्म ऑफ एनर्जी. मग हा फॉर्म्युला झाला क्यू स्क्वेअर अपॉन 2c. आणि सिम्पल आपण काय यूज केला इथं? क्यू इक्वल्स टू सी व्ही हा एक फॉर्म्युला यूज केला. आणि हे तिघच्या तिघं फॉर्मॅट तयार झाले. आलं का लक्षात? एकदा रीड करून घ्या, मग आपण पुढे जाऊ.
बरं, समजले काय डेरिवेशन? काय डाऊट आहे कोणाला? बरं, तुमची पी डी एफ वगैरे सर्व लर्न झाली का? लिहून झालेत का सर डेरिवेशन? हां, पण तुम्हाला लिहिले तरच पी डी एफ टाकलेली तर बघ कुठली प्रश्न त्याच्या चेहऱ्यावर आहे बघ. पी डी एफ टाकली सर? ऐशा, मी 12वीला आहे सर, म्हणजे असा प्रश्न आहे की नाही? है ना रे? बरं, पी डी एफ आपण टाकून म्हणजे चॅप्टर जेव्हा चालू झाला तेव्हाच पी डी एफ टाकलेली, बरोबर आहे ना मुलांना? आहे की नाही? तर ते तुम्ही लिहिलं, काही तुम्हाला अडचण आली तरच तुम्ही लिहिता लिहिता अडचणींना तुम्ही जर कधी बघितलं तरच तुम्हाला ते लिहिताना समजेल. समजून लिहा, कॉपी करू नका डायरेक्ट. नाही तर बऱ्याच वेळेस ते स्टुडंटनीच लिहिलेले, त्याच्यामुळे त्यांच्याकडे लिहिताना मिस्टेक होऊ शकते, माझ्याकडनं होऊ शकते. तर है ना, कुठे टू राहून गेला कॅरी होईल, बरोबर आहे ना? हां, येस, ओके. बरं, आता आपल्याला डिस्प्लेसमेंट करंट काय असतं ते समजून घ्या आता, है ना? डिस्प्लेसमेंट करंट. बरं मुलांना आता इकडे लक्ष द्या. हा कपॅसिटर आहे, या कपॅसिटरचा चार्ज प्लस क्यू मायनस क्यू आहे. ओके, त्यानंतर याची जी काय सरफेस चार्ज डेन्सिटी आहे क्यू अपॉन ए, सरफेस चार्ज डेन्सिटी म्हणजे चार्ज पर युनिट एरिया आहे. याच्यामध्ये जो डायलेक्ट्रिक पूर्णपणे कम्प्लिटली फिल्ड झालेला आहे त्याचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंटची व्हॅल्यू के. ओके, आणि ह्या कपॅसिटरचे दोघं एंड बघा ह्या बॅटरीला कनेक्ट केलेलं आहे. आलं का लक्षात? सपोज आता ही जी बॅटरी टू कपॅसिटर आहे ही काय बरं कंडक्टिंग वायर आहे, ही काय बरं कंडक्टिंग वायर आहे, आणि याच्यामध्ये काय बरं डायइलेक्ट्रिक आहे. ओके, बरं मी थोडीशी कंडक्टिंग वायर दाखवतो आपल्याला समजेल, म्हणजे ही कंडक्टिंग वायर आहे, है ना? थोडंसं आपल्याला फील येण्यासाठी काढलेलं आहे, अदरवाईज हे बघा ही अशी कंडक्टिंग वायर आहे. ओके, एक लाईन काढली तरी चालेल बरं का. बरं, ह्या कंडक्टिंग वायरमध्ये काय आहेत माहिती का रे तुम्हाला मुलांनो? फ्री इलेक्ट्रॉन्स आहे. त्याच्यामध्ये काय बरं? फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत. बघा इथं या कंडक्टिंग वायरमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत. फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत, हे सर्व याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत. आलं का लक्षात? हे सर्व फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्यामध्ये, कारण हे कंडक्टिंग वायर आहे.
आलं का लक्षात? मग या कंडक्टिंग वायरमधनं इलेक्ट्रिक करंट जर फ्लो होणार, इट इज ड्यू टू दिस फ्री इलेक्ट्रॉन्स. आलं का लक्षात? मग या फ्री इलेक्ट्रॉन्समुळे याच्यामध्ये जे करंट फ्लो होईल, याच्यामध्ये जे करंट फ्लो होईल त्याला आपण काय म्हणणार? कंडक्शन करंट. काय म्हणणार बरं याला? कंडक्शन करंट. समजलंय का? है ना? या फ्री इलेक्ट्रॉन्समुळे हे जे काही कंडक्टर आहे किंवा ही जी कंडक्टिंग वायर आहे त्याच्यामध्ये जे करंट फ्लो होणार आहे त्याला आपण काय नाव दिलं रे? कंडक्शन करंट. आय सी. आलं का लक्षात? आय आणि आय सी कंडक्शन करंट आहे. बरं, आता हे तर सर्किट पूर्ण आहे, हे सर्किट पूर्ण आहे. आलं का लक्षात? त्याच्यामुळे हे सर्किट पूर्ण असल्या कारणाने एक कंडक्शन करंट फ्लो होतं आहे या सर्किटमधनं. पण आता इथं गंमत कशी आहे? इथं डायलेक्ट्रिक, इथं काय बरं? डायलेक्ट्रिक आहे. डायलेक्ट्रिकमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स नाही आहेत. डायलेक्ट्रिकमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत का? तर नाहीत. मग काय बरं याच्यामध्ये? याच्यामध्ये आहेत बाउंड चार्जेस. आलं का लक्षात? ओके. मग ह्या इथं जे काही याच्या ह्या एंडला हा कंडक्शन करंट फ्लो होतो, आलं लक्षात? त्याच्यामुळे जी याला चार्जिंग आहे, या दोघं एंडला जी चार्जिंग आहे त्याच्यामुळे काय तयार झालं बरं? आतमध्ये काय तयार झालं माहिती का? इलेक्ट्रिक फील्ड. आतमध्ये काय बरं याच्या? इलेक्ट्रिक फील्ड आहे. आलं का लक्षात? मग याच्या आतमध्ये जी इलेक्ट्रिक फील्ड आहे, ही इलेक्ट्रिक फील्ड चेंज होते. इलेक्ट्रिक फील्ड काय झाली याच्यामध्ये? काय होते बरं? चेंज होते. का चेंज होते? कारण हे कंडक्शन करंटमुळे इथं जे चार्जेस ह्या प्लेटवर येतात ते काय होतात बरं? हळूहळू काय होतात बरं? वाढत जातात. त्याच्यामुळे इथली इलेक्ट्रिक फील्ड काय होते बरं? चेंज होते. इथली इलेक्ट्रिक फील्ड जेव्हा चेंज होते तर हा जो डायइलेक्ट्रिक आहे तो दाखवतो इलेक्ट्रिकल इफेक्ट, है ना? डायइलेक्ट्रिक शोज इलेक्ट्रिक इफेक्ट. आणि आपल्याला माहिती आहे तो इलेक्ट्रिक इफेक्ट कसा दाखवला जातो रे? हा इलेक्ट्रिक इफेक्ट बाउंड चार्जेसचं स्लाइट डिस्प्लेसमेंट होतं. जसं इलेक्ट्रिक फील्डमध्ये आपण जर कधी डायइलेक्ट्रिक ठेवलं त्याचं काय होतं रे? पोलरायझेशन होतं. सेम प्रोसेस आहे. म्हणजे काय होतं बरं? स्लाइट डिस्प्लेसमेंट ऑफ बाउंड चार्जेस होतं, है ना? इलेक्ट्रिक फील्ड चेंज झाल्यामुळे डायइलेक्ट्रिकमध्ये जे बाउंड चार्जेस आहेत, बाउंड चार्जेसचं स्लाइटली डिस्प्लेसमेंट होतं. आणि ड्यू टू द स्लाइट डिस्प्लेसमेंट ऑफ दिस बाउंड चार्जेस दॅट कॉजेस द करंट इनसाइड द डायइलेक्ट्रिक. मग स्लाइट डिस्प्लेसमेंट झाल्यामुळे जे करंट इन द डायइलेक्ट्रिक आहे त्यालाच काय नाव दिलेलं आहे माहिती आहे का रे? त्यालाच नाव दिलेलं आहे डिस्प्लेसमेंट करंट, ID. समजलं का काय काय झालंय? समजून घ्या परत. बघा, हा कपॅसिटरमध्ये डायइलेक्ट्रिक आहे, पण कपॅसिटरचे दोघं एंड कंडक्टिंग वायरने या बॅटरीला कनेक्ट केलेलं आहे. तर जेव्हा हे सर्किट क्लोज असतं त्यावेळेस या कंडक्टिंग वायरमधनं कंडक्शन करंट फ्लो होतं ड्यू टू द फ्री इलेक्ट्रॉन्स. आणि ह्या कंडक्शन करंटमुळे ह्या डायइलेक्ट्रिकमध्ये इलेक्ट्रिक फील्ड चेंज होते. त्यामुळे या बाउंड चार्जेसचं स्लाइटली डिस्प्लेसमेंट होतं. दॅट कॉजेस द करंट इन द डायइलेक्ट्रिक विच इज कॉल्ड ॲज डिस्प्लेसमेंट करंट. समजलं का डिस्प्लेसमेंट करंट काय?
ओके, मग आता डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू ही किती असणार आहे ते आपण बघूया. आता बघा, आता याला मी इथं आय सी म्हटलेलं आहे. आय सी न म्हणता एक काम करूया, आपण याला म्हणूया स्मॉल आय सी म्हणूया. कॅपिटल आय सी म्हटलं तरी चालेल. स्मॉल आय सी म्हणजे काय बरं, कंडक्शन करंट आहे, कंडक्शन करंट. आणि आय डी म्हणजे कोणतं करंट रे, डिस्प्लेसमेंट करंट. बघूया आता आपण, याला स्मॉल आय डी म्हटलं तरी चालेल, याला म्हणतात डिस्प्लेसमेंट करंट. आता याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड किती बरं, या डायलेक्ट्रिकमध्ये ही जी इलेक्ट्रिक फील्ड आहे ती आहे ई इक्वल्स टू सिग्मा अपॉन काय रे, एप्सिलॉन नॉट के, बरोबर आहे. आणि सिग्मा किती बरं, क्यू बाय ए. मग क्यू अपॉन ए एप्सिलॉन नॉट के है ना, ई. आता याला जर आपण डिफरन्शिएट केलं है ना, तर डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू क्यू, म्हणजे असं येणार आहे डी ई इज इक्वल, बघा डी ई बाय डी क्यू इज इक्वल्स टू काय येणार माहिती का, 1 अपॉन ए एप्सिलॉन नॉट के. आलं का लक्षात? ओके, किंवा एक काम करूया, क्यू केलेला आहे आपण, याला डिफरन्शिएट जरी केला डी क्यू, हे बघा डी क्यू इज इक्वल्स टू काय येणार, डी क्यू इज इक्वल्स टू, हा डी क्यू तिकडे गेला, हा इकडे आला, ए एप्सिलॉन नॉट के इंटू डी ई. आलं का लक्षात? डी क्यू इक्वल्स टू ए एप्सिलॉन नॉट के डी क्यू. आता याला आपण डी क्यूने डिवाइड करू, डी टीने डिवाइड जर केलं, डिवाइड बाय डी टी, तर डी क्यू बाय डी टी इज इक्वल्स टू ए एप्सिलॉन नॉट के डी ई बाय डी टी. बरं, डी क्यू बाय डी टी काय, इकडे लक्ष द्या, डी क्यू बाय डी टी रेट ऑफ फ्लो ऑफ करंट. डी क्यू बाय डी टी काय बरं, रेट ऑफ फ्लो ऑफ करंट. याला आपण आय सी लिहू, म्हणजे बघा आय सी ए एप्सिलॉन नॉट के डी ई बाय डी टी. आता बघा, हे जे काय इलेक्ट्रिक फील्ड चेंज होण्याचा जो रेट आहे दॅट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द कंडक्शन करंट आहे. म्हणजे ह्या डायलेक्ट्रिकच्या आतमध्ये जी इलेक्ट्रिक फील्ड चेंज होते, त्या इलेक्ट्रिक फील्ड चेंज होण्याचा रेट डायरेक्टली प्रपोर्शनल टू द कंडक्शन करंट आहे. आलं का लक्षात? आय सी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द रेट ऑफ चेंज ऑफ करंट इनसाइड द डायलेक्ट्रिक. आलं का लक्षात? ओके, आणि ॲक्च्युली इथं जी काय मॅग्निट्यूड ऑफ कंडक्शन करंट असणार आहे तीच मॅग्निट्यूडचं करंटसुद्धा याच्यात असणार आहे. आलं का लक्षात? म्हणजे आता एक क्लोज सर्किट आहे. आता इथनं जर 2 अँपियर करंट फ्लो होणार आहे, इथं पण 2 अँपियर दिसतंय, म्हणजे इथं पण किती गेलं असलं पाहिजे रे, 2 अँपियरच. आलं का लक्षात? म्हणजे आपल्याला याच्यावरून काय काय लक्षात आलं बघा, याच्यावरून हे लक्षात आलं की कंडक्शन करंट जे आहे ते डायरेक्टली प्रपोर्शनल आहे टू द रेट ऑफ चेंज ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड दिस डायइलेक्ट्रिक. याचाच अर्थ डायमेन्शन ऑफ डिस्प्लेसमेंट करंट मस्ट बी सेम ॲज दॅट ऑफ कंडक्शन करंट. म्हणजे याच्याच डायइलेक्ट्रिकमध्ये जी इलेक्ट्रिक फील्ड चेंज होते ती डायरेक्टली याला प्रोपोर्शनल आहे. आलं का लक्षात? म्हणजे हा करंट वाढला की याच्यातला चेंज इन इलेक्ट्रिक फील्ड पण वाढतोय. याचा अर्थ काय झाला की याच्या आतमध्ये जे आपण करंट म्हटलेलं आहे त्याला डिस्प्लेसमेंट करंट म्हटलेलं आहे, त्या डिस्प्लेसमेंट करंटचं डायमेन्शन या आय सी सारखंच असणार आहे. आलं का लक्षात? म्हणून आपण काय म्हणू शकतो, आय सी इक्वल्स टू काय रे मुलांनो, आय डी. आय सी इक्वल्स टू काय म्हणू शकतो आपण, आय डी. आय डी म्हणजे काय बरं, डिस्प्लेसमेंट करंट. मग डिस्प्लेसमेंट करंटचा डायरेक्ट आपण फॉर्म्युला काय लिहू शकतो, आय डी इज इक्वल्स टू ए
epsilon naught k dE by dt. This is the formula for displacement current. आलं का लक्षात? तर अशा पद्धतीने हा डिस्प्लेसमेंट करंटचा कॉन्सेप्ट आहे. ओके, बरं, याच्यात कोणाला काही डाऊट एकदा बघून घ्या, मग मी परत तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. समजलं आहे? काय डाऊट आहे? ओके, सिम्पल. म्हणजे ह्या डायइलेक्ट्रिकमध्ये जे बाउंड चार्जेस आहेत, इलेक्ट्रिक फील्ड चेंज झाल्यामुळे यांच्या बाउंड चार्जेसचं काय झालं बरं, स्लाइटली स्ट्रेचिंग झाली. आणि स्लाइटली स्ट्रेचिंग जी झाली त्याला आपण काय म्हटलं, डिस्प्लेसमेंट. आणि त्या स्लाइट डिस्प्लेसमेंटमुळे याच्या जे करंट फ्लो झालं त्याला काय म्हटलं आपण, डिस्प्लेसमेंट करंट. आणि डिस्प्लेसमेंट करंटची मॅग्निट्यूड आणि कंडक्टिंग वायरमधनं फ्लो होणाऱ्या कंडक्शन करंटची मॅग्निट्यूड काय असणार आहे बरं, सेम. ते आपण याच्यावरनं बघितलं. म्हणजे याच्या आतमध्ये जे इलेक्ट्रिक फील्ड आहे सिग्मा अपॉन एप्सिलॉन नॉट के, याला आपण डिफरन्शिएट केलं डीई बाय डी क्यू 1 अपॉन एप्सिलॉन नॉट के. डी क्यू तिकडं घेतलं, हे टर्म इकडं घेतलं, अशा पद्धतीने येतो. आणि इथनं सुद्धा आपल्याला लक्षात आलं बघा, चेंज इन चार्ज in the conducting wire is directly proportional to change in electric field. पण आपण आपल्याला कंडक्शन करंटच्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे होतं, म्हणून आपण काय केलं, डी टीने काय केलं बरं, डिवाइड करून घेतलं. मग डी क्यू बाय डी टी म्हणजे काय, कंडक्शन करंट. मग कंडक्शन करंट डायरेक्टली कोणाला प्रपोर्शनल आहे, रेट ऑफ चेंज ऑफ किंवा रेट ऑफ चेंज ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड द डायइलेक्ट्रिक इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू व्हॉट, कंडक्शन करंट. आणि हे टर्म काय बरं, कॉन्स्टंट आहे. हे संपूर्ण टर्म कॉन्स्टंट आहे की नाही. ओके, म्हणजे आपल्याला यांच्या दोघांचं प्रपोर्शनॅलिटी मिळालं. याचा अर्थ काय झालं की डीई बाय डी टी चेंज होतं ॲज पर द आय सी. आणि डीई बाय डी टी जसं चेंज होईल तसंच आय डी पण चेंज होणार आहे. म्हणजे आय सी डायरेक्टली प्रपोर्शनल टू डीई बाय डी टी आणि डीई बाय डी टी डायरेक्टली प्रपोर्शनल टू आय डी. आय डी म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट करंट. ओके, परंतु हे सर्किट क्लोज असल्या कारणाने आय सी मस्ट बी इक्वल्स टू वॉट, आय डी. म्हणून डायरेक्ट आपण आय सीच्या ऐवजी काय लिहिलं बरं, आय डी लिहिला. समजलं का? इथपर्यंत काय कोणाला डाऊट? ओके, बघा आपण इथपर्यंत सर्व जे काही डेरिव्हेशन्स वगैरे होते इलेक्ट्रोस्टॅटिकचे ते सर्व घेतलेले आहेत. म्हणजे याच्यात आता बघा आपण एन सी आर टीचे 2 चॅप्टर्स कवर केलेले आहेत. कोणाकडे जर कधी एन सी आर टीचं बुक असेल, टेक्स्ट बुक असेल, त्याच्यात पहिला आपण पार्ट घेतला इलेक्ट्रिक चार्जेस अँड इलेक्ट्रिक पोटेन्शियल.
आलं का लक्षात? आणि त्याच्यातला दुसरा पार्ट बघितला आपण कपॅसिटर. एन सी आर टीमध्ये दोघं वेगवेगळे चॅप्टर आहेत. ओके, ते आपल्याला बोर्डमध्ये एकाच चॅप्टरमध्ये टाकून दिलेले इलेक्ट्रोस्टॅटिकच्या नावाखाली. आल्या का लक्षात? इथपर्यंत कोणाला काही डाऊट? बरं, आता याच्यातला एक शेवटचा थेरॉटिकल टॉपिक राहिलेला आहे. काय बरं त्याचं नाव? व्हेन डी ग्राफ जनरेटर. बरोबर आहे. तुम्ही बाकी मधले सर्व टॉपिक चेक केले, सर्व आपण टॉपिक घेतलेले आहेत. आलं का लक्षात? बघा आता व्हेन डी ग्राफ जनरेटर काय ते समजून घेऊ आपण आता. बरं, हा जो व्हेन डी ग्राफ जनरेटर आहे, हा कैक मिलियन ऑफ पोटेन्शियल हा जनरेट करू शकतो. कैक मिलियन. आलं का लक्षात? तर मिलियन म्हणजे आता आपल्या जर कधी आपल्या हाऊसहोल्डचं जर पोटेन्शियल डिफरन्स बघितला, किती असतं रे पोटेन्शियल? किती व्होल्टेज असतं? 230 व्होल्ट असतं की नाही साधारण? 230 व्होल्ट. 230 व्होल्टला जर एखाद्याने टच केलं तर काय होतं आपल्याला माहिती आहे. आलं का लक्षात? तर हा व्हेन डी ग्राफ जनरेटर किती व्होल्ट प्रोड्यूस करतो? 10⁶ व्होल्टच्या रेंजमध्ये, म्हणजे मिलियन ऑफ व्होल्टच्या रेंजमध्ये हा व्होल्टेज प्रोड्यूस करतो. आलं का लक्षात? आणि एवढं व्होल्टेज प्रोड्यूस करतो म्हणजे त्याचं जे काही टास्क आहे हे प्रोड्यूस करण्याचं, हे प्रोड्यूस केल्यामुळे तिथं काय केलं जातं ते आपण नंतर बघू. पण एवढं पहिले जनरेट केलं जातं, एवढं पोटेन्शियल जनरेट केलं जातं. म्हणजे जर कधी एवढ्या पोटेन्शियलला आपला चुकून हात लागला तर कोण होतो काय नाही, हड्डी पण मिळेल का नाही काय माहिती. समजतंय का? आहे ना? ओके, म्हणजे कोळसा होऊन जाईल पूर्ण असा काळा 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 काळा, त्या हड्डी पण कोळसा होऊन जाईल. आलं का लक्षात? म्हणजे कोण होतं आणि कोण नव्हतं कळणारच नाही. अरे इथं काय पडलेलं आहे? त्याला वाटेल चला चुल्यासाठी आपल्याला कोळसे घेऊन जायचे. आले का लक्षात? ओके, म्हणजे एवढं पोटेन्शियल असणार आहे, लक्षात घ्या. ओके, तर एवढं पोटेन्शियल हे जनरेट करू शकतं. मग एवढं पोटेन्शियल जनरेट करण्यासाठी आपल्याला इथं 2 ते 3 प्रिन्सिपल आपल्याला इथं समजून घ्यायचे असतात. तर पहिलं इथं एक प्रिन्सिपल आहे कोरोना डिस्चार्ज. हे एक प्रिन्सिपल आपण इथं वापरतो. हां, कोरोना डिस्चार्ज. आता मागच्या वर्षी 4-5 वर्षापूर्वी जेव्हा शिकवायचं ना, सर हा करोना वर्ड तेव्हापासून आहे का? आहे की नाही? ओके, कारण करोना म्हटलं की सर्व घाबरायचे, तोपर्यंत कोणीच घाबरत नव्हतं. बरं, आता करोना डिस्चार्ज हा जो आहे, जेव्हा एखाद्या पॉइंटेड शार्प कंडक्टरच्या एंडला जेव्हा चार्जची डेन्सिटी सर्वात जास्त होते, त्यावेळेस तिथनं जेव्हा चार्ज लीक होतो त्याला म्हणतात करोना डिस्चार्ज. आलं का लक्षात? म्हणजे आता बघा, एकदम सिंपल सांगतो. आपण आपला टॉवेल जो आहे ओला केला आणि असा सुकायला ठेवला, तर त्या टॉवेलचा जो शार्प एज आहे तिथं वॉटरची डेन्सिटी सर्वात जास्त आहे. मग तिथनं जर पाणी लीक होण्याचा किंवा टपकायचा जेव्हा आपण सर्व ऑब्झर्वेशन करतो, तर शार्प एज जी आहे तिथनं पाणी पहिले खाली टपकतं. बघा, ऑब्झर्व करा. जी काही एज आहे ना, त्याच्यापेक्षा जो काही शार्प एज आहे टॉवेलचा, तिथनं काय होतं बरं? पाणी टपकतं पहिल्यांदा. कारण का? सर्व पाण्याचं जे काही डेन्सिटी आहे सर्वात जास्त तिथं जास्त जमा झालेली असते. तसंच जर कधी आता कंडक्टर असेल, कंडक्टर सपोज हा कंडक्टर आहे, याचा शार्प एज आहे. आलं का लक्षात? या शार्प एजला चार्जची डेन्सिटी जास्त असते.
मग चार्ज लीक होण्याचा किंवा डिस्चार्ज होण्याचा सर्वात चान्स इथं असतो. आलं का लक्षात? ओके. मग जे काही शार्प एजेस असतात कंडक्टरचे तिथनं चार्ज डिस्चार्ज होतो, त्याला म्हणतात करोना डिस्चार्ज. आणि तो डिस्चार्ज कुठे होतो बरं? इन द एअर. आलं का लक्षात? इन द एअर. आपण ते क्लाउडचं मी तुम्हाला सांगितलं होतं का पहिल्या लेक्चरला, तो ढग, एक ढगचा शार्प एज, तिथनं डेन्सिटी जास्त आहे, तिथनं तो चार्ज डिस्चार्ज झाला, त्याला करोना डिस्चार्ज म्हणतात. पहिलं प्रिन्सिपल. दुसरं, तो जो डिस्चार्ज झालेला चार्ज आहे त्याला सेंड केलं जातं फ्रॉम इनसाइड द हॉलो कंडक्टर, है ना. हा जो चार्ज आहे, हा जो डिस्चार्ज झालेला चार्ज आहे, त्या चार्जला सेंड केलं जातं फ्रॉम इनसाइड हॉलो कंडक्टर. हे दोन प्रिन्सिपल वापरले जातात. ओके. बरं, हॉलो कंडक्टरच्या आतमधनंच त्या चार्जला का सेंड केलं जातं? त्याचं एक कारण आहे. सपोज हा एक मेटॅलिक असा कंडक्टर आहे, हॉलो ह्या, आलं का लक्षात? ओके. आता सपोज इथनं आपण हा चार्ज इथं डिस्चार्ज झालेला आहे, सपोज ह्या चार्जला म्हणजे याच्यावर आलेला आहे सपोज तो चार्ज. मग तो चार्ज आपल्याला ह्या सरफेसवर स्प्रेड करवायचा आहे. तर हा चार्ज इथपर्यंत येतो असा, इथं परत एक त्याला असं समजा वायर लावलेली, असं समजा हा चार्ज इथं येतो आणि मग तो त्या सरफेसवर काय व्हायला लागतं? स्प्रेड व्हायला लागतं. कंटिन्युअसली हे चार्जेस जे आहेत असे वरती येतात, हॉलो पार्टमधनं आतमध्ये येतात, आतमध्ये आल्यानंतर परत याला एक असं समजा कंडक्टिंग वायर लावलेली, ते चार्जेस या मेटॅलिक शेलवर स्प्रेड व्हायला लागतात. मेटॅलिक शेल आहे ही. मेटॅलिक शेल कशीवरही? हॉलो आहे. कारण आपण एक इन्सुलेटर आणि कंडक्टरचा जेव्हा डिफरन्शिएट बघत होतो त्यावेळेस काय बघितलं आपण, की सरफेसवरचं पोटेन्शियल आणि कोणत्याही इनर पॉईंटचं पोटेन्शियल हे सारखंच असतं, हे आपण बघितलं होतं. हेच प्रिन्सिपल इथं चार्ज या मेटॅलिक सरफेसवर स्टोअर करण्यासाठी वापरलं जातं. ते आपल्याला नंतर समजेल की हे असं का केलं गेलेलं आहे. पण इथं दोन प्रिन्सिपल वापरले जातात, एक करोना डिस्चार्ज आणि दुसरं सेंड चार्जेस आर सेंड फ्रॉम इनसाइड द हॉलो शेल. असे दोन प्रिन्सिपल वापरलेले आहेत. आता आपण ॲक्च्युली ह्या जनरेटरची डायग्राम बघूया, त्याचं कन्स्ट्रक्शन बघू, त्याचं वर्किंग बघू. ओके, बघा मग आता.
हां काय म्हणतोस? आहे पण त्याच्यापेक्षा थोडीशी वेगळी थोडीशी डायग्राम अशी काढतो, समजेल तुम्हाला. अरे ओपन होते पण तुम्हाला प्रत्येकाकडे बुक आहेत का? थांबा 2 मिनटं, 2 मिनटं लागतील आपल्याला डायग्राम काढायला. बरं आता इकडे लक्ष द्या 2 मिनटं, आता सर्वांनी इकडे लक्ष द्या. बघा आता ही जी आहे याला मेटॅलिक डोम म्हणतात. मेटॅलिक ही स्फेरिकल डोम आहे, हॉलो स्फेरिकल डोम आहे. आता ही डोम म्हणजे काय प्रकार आहे बघा, ही मेटलची एक मोठी डोम आहे. डोम म्हणजे काय, तुम्ही जर बघितलं असेल ना त्या घुमट म्हणतात बघा त्याला, घुमट मशिदीवर कसं असतं की नाही, फक्त ते मेटलचं असं समजा आहे ना, हॉलो हे. बरं आता ही जी मेटॅलिक डोम आहे याला ही वॉल बांधलेली इथं, ही इन्सुलेटेड वॉल आहे. याला आपण म्हणूया इन्सुलेटेड सपोर्ट किंवा फक्त मी सपोर्ट म्हणतो. S1 आणि S2 ह्या 2 सपोर्ट दिलेले आहेत तिथं, आलं का लक्षात? त्याला इन्सुलेटेड सपोर्ट म्हणतात. ओके, म्हणजे आता हे कशावर ठेवणार ना, भिंत बांधलेली इन्सुलेटिंग मटेरियलची आणि त्याच्यावर तो मेटॅलिक डोम ठेवलेला आहे. समजलं? आता इथं एक पुली आहे बघा, ही एक पुली आहे P1 आणि दुसरी पुली आहे P2 आणि P1 आणि P2 ह्या पुलीवरनं हा रबर बेल्ट फिरतोय. समजतंय का? हा रबर बेल्ट आहे. या रबर बेल्टला म्हणतो मी R1 R2. काय म्हणतो याला? R1 R2. हा रबर बेल्ट म्हणजे इथं एक मोटर लावलेली आहे मुलांनो, आलं का? ती मोटर दाखवलेली नाही आहे. ओके, ती मोटर दाखवलेली नाही आहे, पण ह्या पुलीला मोटर लावलेली आहे आणि मोटर लावल्यानंतर हा जो काय रबर बेल्ट आहे या पुलीवरनं असा फिरतोय. समजतंय का? आणि ह्या ठिकाणी ही डिस्चार्ज ट्यूब आहे, हिला म्हणतात डिस्चार्ज ट्यूब किंवा फक्त असं म्हणूया, बरं डिस्चार्ज ट्यूब म्हणूया. ही एक डिस्चार्ज ट्यूब आहे आणि या डिस्चार्ज ट्यूबच्या एंडला इथं एक न्यूक्लियस टार्गेट आहे. बघा काय काय आपल्याला इथे दिलेलं आहे ते समजून घ्या. ही हॉलो मेटॅलिक डोम आहे, M इन्सुलेटिंग सपोर्ट आहे
पुली P1 आणि P2 आहे, त्याच्यावरनं रबर बेल्ट फिरतोय जेव्हा मोटर स्टार्ट केली जाते तेव्हा. त्यानंतर हा डिस्चार्ज ट्यूब आहे, डिस्चार्ज ट्यूबच्या एंडला न्यूक्लियस टार्गेट आहे आणि इथं इलेक्ट्रोड आहे. हा काय बरं इथं इलेक्ट्रोड आहे. ओके, आता बघा इथं ही एक 10 किलो व्होल्टची एक 10 किलो व्होल्टचा सप्लाय आहे आणि तो डायरेक्ट या इथं बघा याला म्हणतात इमिटर कोम. काय म्हणते त्याला? इमिटर कोम किंवा इमिटर स्प्रे म्हणतात. ओके, आणि या इमिटेड कोमचे किंवा स्प्रेचे हे सर्व एजेस कंगव्याचे कसे शार्प असतात तसं आहे, म्हणून त्याला कोम पण म्हटलेलं आहे. सर्व शार्प एजेस आहे त्याचे. तो या 10 किलो व्होल्ट सप्लायला जोडलेला आहे आणि रबर बेल्टच्या अगदी ह्या मेटॅलिक डोमच्या आतमध्ये इथं हा दुसरा याला म्हणतात कलेक्टर कोम म्हणतात. याला काय म्हणतात? कलेक्टर स्प्रे किंवा कलेक्टर कोम असं नाव दिलेलं आहे याला. आणि तो मात्र या मेटॅलिक डोमला कनेक्ट केलेला आहे. समजलं का? अशा पद्धतीने सर्व कन्स्ट्रक्शन आहे. आता काय होतंय बघा, आता 10 किलो व्होल्ट हा पॉझिटिव्ह चार्ज सप्लाय करतो. आता सर्वांचं इकडे लक्ष पाहिजे. पॉझिटिव्ह चार्ज जेव्हा सप्लाय करतो, हे जे काही या इमिटर स्प्रेचे हे जे कोमचे थ्रेड्स आहेत, हे दिसत आहेत ना कोमचे थ्रेड्स, हे शार्प आहेत सर्व. इथनं चार्जेस काय होतात बरं? लीक होतात. इथनं चार्जेस काय होतात बरं? लीक होतात. त्याला काय म्हणतात? कोरोना डिस्चार्ज. काय म्हणतात? मग इथं कोरोना डिस्चार्ज झाल्यानंतर या रबर बेल्टवर असे चार्ज जमा होतात. समजतंय का? या रबर बेल्टवर काय होतात बरं? चार्ज जमा होतात. कोणते चार्ज आहेत? स्टॅटिक चार्ज आहेत. रबर बेल्ट आहे ना, या रबर बेल्टवर काय आहेत बरं? स्टॅटिक चार्जेस आहेत. आता ही जेव्हा मोटर स्टार्ट होते त्यावेळेस हा जो रबर बेल्ट आहे ह्या चार्जेसला वरती घेऊन जातो. समजतंय का रे? या चार्जेसला वरती घेऊन जातो. ओके, आणि हे जे चार्जेस आहेत वरती गेल्यानंतर जेव्हा ते इथं पोहोचतात ह्या ठिकाणी, तेव्हा हा जो कलेक्टर स्प्रे किंवा कलेक्टर कोम आहे हे चार्जेस काय करतो बरं? कलेक्ट करतो. आणि कलेक्ट केल्यानंतर हे चार्जेस थ्रू दिस कंडक्टर हे या मेटॅलिक डोमवर काय व्हायला लागतात बरं? स्प्रेड व्हायला लागतात. समजतंय का? ओके, म्हणजे दुसरं प्रिन्सिपल हे बघा, हे चार्ज वरती गेलेत, या मेटॅलिक डोमच्या आतमध्ये गेले, आतून ते या मेटॅलिक सरफेसवर स्प्रेड व्हायला लागलेत. आणि ते आतूनच का बरं स्प्रेड होत आहेत? डायरेक्ट आपण ही 10 किलो व्होल्टची बॅटरी डायरेक्ट या मेटॅलिक डोमला कनेक्ट करू शकलो नसतो का? करू शकलो असतो. ओके, पण या मेटॅलिक डोमचं जास्तीत जास्त पोटेन्शियल किती वाढलं असतं? 10 किलो व्होल्ट. आपल्याला काय टार्गेट आहे? 10⁶ मिलियन व्होल्टचं टार्गेट आहे. बाहेरून जर ही बॅटरी सप्लाय 10 किलो व्होल्टची लावली असती तर याच्यावर किती पोटेन्शियल आलं असतं बरं मेटॅलिक डोमवर? 10 किलो व्होल्ट. कारण एकदा की आता सपोज 2 पाण्याच्या टाक्या आहेत, दोघांच्या लेवल सेम झाल्या तर ना पाणी इकडं जाणार ना पाणी तिकडं जाणार. तसं याची लेवल आणि याची लेवल सेम झाली तर चार्जेस काय राहतील बरं? इकडं तिकडं जाणं थांबतील. आल्या का लक्षात? आता इथनं सपोज आता सर्वांनी इकडं लक्ष द्या बरं का, सर्वांनी इकडं लक्ष द्या. काय झालं, जेव्हा हे तिघं चार्जेस जाण्याच्या आधी इथलं पोटेन्शियल किती होतं माहिती आहे का? इथलं पोटेन्शियल 0 व्होल्ट होतं. किती व्होल्ट होतं? सपोज इथं हे आता 1 2 3 कुलममुळे सपोज इथलं होल्ड झालं 1 व्होल्ट झालं असं समजा तुम्ही. आलं का लक्षात? 1 व्होल्ट झालं इथलं. आता इकडं सर्व इथले सर्व चार्जेस इथं आले, याचं पोटेन्शियल किती होणार माहिती आहे का? 1 व्होल्ट. आतमध्ये पण किती असेल बरं? 1 व्होल्ट. पुढच्या 3 चार्जेसचा स्लॉट आला, परत याचं पोटेन्शियल किती बोललं? 2 व्होल्ट. बाहेरचं किती आहे? 1 व्होल्ट. मग चार्जेस कुठून कुठे जातील? हाय पोटेन्शियलकडनं लो पोटेन्शियल, 2 कडनं जातील 1 कडे. परत तिघे चार्जेस इथे येऊन लागलेत.
याचं पण पोटेन्शियल 2 व्होल्ट झालं, याचंही पोटेन्शियल 2 व्होल्ट झालं. परत पुढचा स्लॉट आला. आलं का लक्षात? जेव्हा पुढचा स्लॉट येईल तेव्हा याचं पोटेन्शियल आतमधलं 1 व्होल्टने जास्त असेल, त्याच्यामुळे इथले चार्ज कंटिन्युअसली इथं स्प्रेड होत जातील. आलं का लक्षात? आणि हे कधीपर्यंत चालू राहील? एक्सपेक्टेड पोटेन्शियल जोपर्यंत येत नाही तोपर्यंत, म्हणजे त्याला लिमिट नसणार आहे. म्हणून आपण कैक मिलियन व्होल्टेजपर्यंत स्प्रेड करू शकतो. ते कशावर डिपेंड आहे? याचा शेप किती मोठा आहे त्याच्यावर डिपेंड आहे. मग हे सर्व चार्जेस कंटिन्युअसली याच्यावर स्प्रेड होत जातील, आणि जेव्हा याच्यावर कंटिन्युअसली स्प्रेड होत जातील त्यावेळेस जेव्हा साधारण जे एक्सपेक्टेड पोटेन्शियल आहे हे जेव्हा रीच होईल 10⁶ व्होल्ट, मग हे 10⁶ व्होल्ट जर एवढं मिलियन व्होल्टेज जर याचं प्रोड्यूस झालं तर ह्या इलेक्ट्रोडचं सुद्धा पोटेन्शियल किती राहणार आहे माहिती आहे का? एवढंच, 10⁶ व्होल्ट. आले का लक्षात? म्हणजे अशा पद्धतीने एवढं पोटेन्शियल डेव्हलप होतं. बरं, आता मला सांगा, एवढं जर पोटेन्शियल इथं डेव्हलप झालं तर ते चार्जेस परत लीक होण्याची प्रश्न आहे की नाही? हे चार्जेस इथपर्यंत आले तर, आणि ही पण हे मेटलचंच एनक्लोजर असतं, स्टीलचंच एनक्लोजर आहे. आलं का लक्षात? मग नो डाऊट याला लॅमिनेट केलेलं असतं, पण चुकून कुठनं तरी लॅमिनेशन गेलं तर, किंवा याला कोटिंग केलेली असते, नो डाऊट, ओके, पण चुकून कुठनं काहीतरी ओपन राहून गेलं, चुकून हात लागला तर तुम्हाला सांगितलंच परत, आहे की नाही काय होईल ते. मग ते सर्व चार्जचं लिकेज अवॉइड करण्यासाठी खूप हाय प्रेशराईजमध्ये नायट्रोजन किंवा मिथेन हा जो गॅस आहे विथ हाय प्रेशर याच्यामध्ये भरलेला असतो, टू अवॉइड द लिकेजेस ऑफ चार्जेस. आलं का लक्षात? बरं, मग आता याचा यूज काय झाला? आपण एवढं जनरेट केलं पोटेन्शियल, कशासाठी ते बघूया. आता समजलं का? आपण कन्स्ट्रक्शन बघितलं, याचं वर्किंग पण बघितलं, याचे युजेस किंवा ॲप्लिकेशन काय आहे ते थोडक्यात बघू आपण. आता याचं ह्या इलेक्ट्रोडचं एवढं पोटेन्शियल डेव्हलप झालं. आता ह्या डिस्चार्ज ट्यूबमध्ये इथं एक अल्फा पार्टिकल किंवा पॉझिटिव्ह पार्टिकल हा इथं आपण इंजेक्ट केला, ह्या पॉझिटिव्ह पार्टिकलला इंजेक्ट केला है ना, याला इंजेक्ट केला. सपोज इथं पॉझिटिव्ह प्रोटॉन इंजेक्ट केला आपण डिस्चार्ज ट्यूबमध्ये, है ना, ते इंजेक्ट करता येतं बाहेरून, इंजेक्शन दिलं म्हणजे इंजेक्ट करतो की नाही, तसं प्रोटॉन याच्यात इंजेक्ट केला. बरं, इंजेक्ट केल्यानंतर आता हे जे काही म्हणजे हे जे काही इलेक्ट्रोड आहे त्याचं पोटेन्शियल किती माहिती आहे का? कैक मिलियन व्होल्टेज आहे, पण पॉझिटिव्ह आहे ते. मग हे हाय पॉझिटिव्ह पोटेन्शियल या प्रोटॉनला अट्रॅक्ट करेल का रिपेल करेल रे? रिपेल करेल. मग जेव्हा हा रिपेल होईल तेव्हा व्हेरी व्हेरी हाय एनर्जेटिक एनर्जीने हा रिपेल होईल. बघा, हा रिपेल होऊन कुठे येणार आहे? मग डाऊनवर्ड विथ व्हेरी व्हेरी हाय एनर्जी. आणि या इतका हाय एनर्जीने आणि याची प्रचंड वेलॉसिटी असणार आहे, त्या वेलॉसिटीने जाऊन या न्यूक्लियस टार्गेटवर काय होणार आहे बरं? तो बंबार्ड करणार आहे. आलं का लक्षात? बंबार्ड केलं म्हणजे इथं कोणती रिॲक्शन होणार आहे? न्यूक्लिअर रिॲक्शन होणार आहे, म्हणजे न्यूक्लियसचं डिसइंटिग्रेशन होणार आहे. आलं का लक्षात? तर म्हणजे न्यूक्लिअर डिसइंटिग्रेशनच्या रिॲक्शन म्हणजे ॲक्च्युली काय झालं, हा न्यूक्लियस एक आहे त्या एलिमेंटच्या, त्याच्यावर आपण अल्फा पार्टिकल बंबार्ड केला किंवा प्रोटॉन बंबार्ड केला किंवा ड्यूट्रॉन बंबार्ड केला, तर मग याच्यातनं वेगवेगळे पार्टिकल्स इमिट होतील आणि याचा वेगळाच न्यूक्लियस तयार होईल. म्हणजे तुम्ही न्यूक्लिअर रिॲक्शन बघितल्या का अजून केमिस्ट्रीमध्ये? बघितल्या? म्हणजे पॅरेंट्स न्यूक्लियसपेक्षा डॉटर एलिमेंटचा न्यूक्लियस वेगळा असतो का? न्यूक्लियसचंच डिसइंटिग्रेशन होतं. तुम्ही केमिस्ट्रीमध्ये जे आत्तापर्यंत अभ्यास केल्यात त्या केमिकल रिॲक्शन आहे. ह्या कोणत्या स्टडी केल्या जातात? न्यूक्लिअर रिॲक्शन. आलं का लक्षात? अशा पद्धतीने म्हणजे सपोज इथं मॅग्नेशियम ठेवला असेल, मॅग्नेशियमचा न्यूक्लियसचंच डिसइंटिग्रेशन झालं, त्याचा सोडियम पण तयार होऊ शकतो. आलं का लक्षात?
म्हणजे न्यूक्लिअर रिॲक्शन स्टडी करण्यासाठी याचा उपयोग होतो, न्यूक्लिअर स्ट्रक्चरचा स्टडी करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. म्हणजे थोडक्यात ॲटॉमिक स्ट्रक्चरचा पण आपण याच्याने स्टडी करू शकतो. आलं का लक्षात? बरं, ही वर्किंग आली लक्षात. त्याच्यात तुम्हाला काही डाऊट आहे का? काय बघा, प्रोटॉन आणि याच्यातनं फक्त इंजेक्ट कोणता केला जातो माहिती आहे का? फक्त प्रोटॉन किंवा न्यूट्रॉन किंवा अल्फा पार्टिकल, पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकलच याच्यात इंजेक्ट केला जातो बरं का. इलेक्ट्रॉन याच्यात इंजेक्ट केला जात नाही. इलेक्ट्रॉन जर इंजेक्ट केला तर डायरेक्ट हा काय करेल बरं, याला अट्रॅक्ट करून टाकेल. आला का लक्षात? हा अशा पद्धतीने डिस्चार्ज ट्यूबमधनं हा जो आहे हा प्रोटॉन बंबार्ड केला जातो. कोणावर? न्यूक्लियसवर. आलं का लक्षात? आणि हे जे काही आहे हे फार छोटं याचा सेटअप आहे. म्हणजे एखाद्या काय म्हणूया आपण, समजून घ्या 4-5 मजली बिल्डिंग आहे नाही तेवढा सेटअप आहे हा. किंवा असं समजा 10-15 मीटर एवढा सेटअप राहू शकतो याचा. पण तुम्हाला जिनिवामध्ये एक व्हॅक्यूम ट्यूब बनलेला आहे, मॅग्नेटिक व्हॅक्यूम ट्यूब. त्याची लेंथ इथून तर त्र्यंबकेश्वर एवढी म्हटलं म्हणजे किती, 25 किलोमीटर. ही जी लेंथ आहे ही 25 किलोमीटरपर्यंत आहे. त्याला म्हणतात हायड्रॉन कोलायडर. हायड्रॉन कोलायडरमध्ये इकडनं एक प्रोटॉन जबरदस्त स्पीडने इथं मूव्ह होतो आणि दुसऱ्या एंडने अजून एक प्रोटॉन मूव्ह होतो. लक्षात घ्या, 2 प्रोटॉनची फक्त टक्कर करायची. आलं का लक्षात? तिकडनं प्रचंड वेगात एक प्रोटॉन आला, इकडनं प्रचंड म्हणजे त्र्यंबकेश्वरकडनं एक आला, नाशिकहून एक गेला, मध्ये त्यांची टक्कर झाली. तेवढा व्हॅक्यूम ट्यूब बनलेला आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक व्हॅक्यूम ट्यूब जिनोवामध्ये, अंडरग्राऊंड, बिलो द अर्थ. फक्त 2 प्रोटॉनची तिथं टक्कर घडवली गेली आणि टक्कर झाल्यानंतर कोणते कोणते पार्टिकल्स त्याच्यातनं इमिट होतात त्यांचा शोध घेतला गेला. त्याच्यातला एक पार्टिकल मिळालेला आहे. कोणता बरं? तो गॉड पार्टिकल. त्याला देवकण म्हणतात बघा, गॉड पार्टिकल्स. अजून बरेचसे काही मिळाले, तिथं रिसर्च चाललेलं आहे जिनिव्हा. म्हणजे हे जे काय डिस्चार्ज ट्यूब आहे किती किलोमीटरचा आहे तो? 25 किलोमीटरचा. त्याला म्हणतात हायड्रॉन कोलायडर. हायड्रॉन म्हणजे हायड्रोजनचा एक प्रोटॉन तिकडनं सोडला, हायड्रोजनचा एक प्रोटॉन इकडनं सोडला आणि दोघांची काय केली जाते बरं? कोलिजन केली जाते. म्हणजे हायड्रॉन कोलायडरचा जो आत्ताचा आहे तो हा पहिला व्हर्जन आहे. आलं का लक्षात? बरं, आता याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का सांगा बरं? हां, एकदा बघून घ्या तुमच्या टेक्स्टबुकमध्ये वगैरे. काही डाऊट असतील तर मला विचारा, मग आपण पुढे जाऊ. हां, डायग्राम तुम्ही बुकसारखी काढली तरी चालेल, पण बुकमध्ये पूर्ण इतकं डिटेल नाही आहे म्हणून मी काढली आहे. हां, कदाचित ही डायग्राम अशी डायग्राम PDF मध्ये सुद्धा काढलेली आहे. बरं, हे समजलं प्रत्येकाला? ह्याच्यात कोणाला काही डाऊट? बरं, आता हे बघा,
उद्या आपण याचे MCQs घेणार आहोत. त्याच्यामुळे सर्वांनी इकडे लक्ष द्या मुलांनोच. एका पेजवर सर्व फॉर्म्युलेज तुम्ही लिहून आणा, तेव्हा तुम्हाला लगेच कनेक्शन्स मिळतील. ओके, हे चॅप्टर व्यवस्थित रीड करा, सर्व डेरिवेशन्स समजून घ्या. लर्न नाही झाले तरी चालतील, लर्न नंतर करा, पहिले सर्व समजून घ्या. सर्व पेजेसवर, एका पेजेसवर सर्व तुम्ही हे फॉर्म्युलेज लिहून आणा, काय रिलेशन वाटतात ते लिहून आणा, म्हणजे तुम्हाला लगेच कनेक्शन मिळेल. ठीक आहे, चालेल.